पत्याने अमरावतीवरून हैदराबादकडे कूच केली। यावेळी पत्याचा भला मोठा परिवार देखील सोबत होता। सकाळी 7:30ला निघालेला पत्या आणि त्याचा परिवार रात्री 9 वाजता हैदराबादच्या काचीगुडा या रेल्वे स्टेशनला पोहोचला। 12 तासापेक्षा जास्त वेळ प्रवास झाल्यामुळे पत्यानं तात्काळ हॉटेल गाठलं, कारण की पत्याले विश्रांतीची सक्त गरज होती, कारण की पत्याला उद्या हैदराबाद एक्सप्लोर करायचं आहे। मग पत्यानं सकाळी लवकरच उठून तयारी केली आणि हॉटेलच्या खाली उतरू लागला, कारण की ती त्याची हॉटेल खाली वाट बघत होती, ती म्हणजे पत्याची बस। पत्याने तयारी करायला जास्त वेळ लावल्यामुळे वाट पाहत असलेल्या बसचे मन दुखावले। मग पत्या बसमध्ये बसला आणि हैदराबाद एक्सप्लोर करायला सुरुवात केली। हैदराबाद एक्सप्लोर करायला सुरुवात केलीच होती पत्यानं, तर पत्याच्या डाव्या हातावर पत्याले तेलंगणा राज्याची पांढरी शुभ्र विधानसभा दृष्टिक्षेपात पडली। मग पत्याले त्याचा जठराग्नी शांत करायचा होता, म्हणून ड्रायव्हरनं गाडी लावली कामत हॉटेलच्या बाहेर। हैदराबादच्या कामत हॉटेलात सकाळी बम गर्दी असते चांगल्या लोकांची। अमरावतीतल्या प्रशांत नगरात 30 रुपयात भेटणारा डोसा या हॉटेलात पत्यानं 150 रुपयात घेऊन खाल्ला, जो की खूप चविष्ट होता। हॉटेल खूप फेमस होतं, कारण की या हॉटेलात पत्याच्या बाजूनं तेलंगणा राज्याचे एक मंत्री बसले होते। जठराग्नी शांत झाल्यावर पत्या गोलकोंडा किल्ल्यावर चाल करून गेला।